नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. आज आपण वर्ग 9वा इंग्रजी यामधील ब्रिज कोर्समधील ॲक्टिव्हिटी नंबर 30, आजची तारीख 30, त्यानुसार 30वी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ॲक्टिव्हिटीचं नाव आहे लँग्वेज लर्निंग थ्रू गेम्स. म्हणजे गेम्सच्या माध्यमातून आपण लँग्वेज कशी शिकायची ते आपण बघणार आहोत. त्यामधील लर्निंग आउटकम्स कोणते दिले आहे पहा. पार्टिसिपेट इन लँग्वेज गेम अँड ॲक्टिव्हिटीज फॉर लँग्वेज लर्निंग. म्हणजे आपल्याला काय अवगत होणार आहे की पार्टिसिपेट कसं करायचं, सहभाग कसं घ्यायचं कशामध्ये, लँग्वेज गेममध्ये. आणि ॲक्टिव्हिटीज, कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात लँग्वेज लर्निंग करता, त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपल्याला विशेष करून मिळणार आहे. परंतु व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करत चला. तर यामधील पहिलं आहे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे टीचर पॅरेंट्स करता. तर फॅसिलिटेटर आर द पॅरेंट्स आर द टीचर एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन फॉर द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे सूचना ज्या काही आहेत ते देतील तुम्हाला तुमचे टीचर त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल. फॅसिलिटेटर पॅरेंट्स आर द टीचर प्रोव्हाइड द लर्निंग मटेरियल ऑर द कार्ड ETC. तुम्हाला लर्निंग मटेरियल देतील, कार्ड्स देतील या ॲक्टिव्हिटीबद्दल. त्यानंतर गाईड द स्टुडंट थ्रू द ॲक्टिव्हिटीज अँड गेम. तुम्हाला गाईडसुद्धा करतील या ॲक्टिव्हिटीच्या मधात हे गेम खेळत असताना. तुमच्याकरता काय विशेष सूचना दिलेल्या आहे पहा मित्रांनो. स्टुडंट्स फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन बाय फॅसिलिटेटर पॅरेंट्स ऑफ द टीचर. तुम्हाला त्या सूचना पाळायच्या आहेत ज्या काही तुमच्या शिक्षकांनी दिल्या त्या. स्टुडंट्स अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटीज अँड लँग्वेज गेम अँड पार्टिसिपेट. तुम्ही काय आहे की तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज समजणार, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या लँग्वेज गेममध्ये तुम्ही भाग घेणार. आणि स्टुडंट रिस्पॉन्ड टू द फॅसिलिटेटर. आणि जे काही तुम्हाला विचारलं, जे काही तुम्हाला करायला लावलं त्यांना तुम्ही रिस्पॉन्स करा, फॅसिलिटेटरला किंवा टीचर्सला किंवा तुमच्या पॅरेंट्सला. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया आपण. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी नंबर 1 दिलेली आहे. फॅसिलिटेटर पॅरेंट्स ऑफ द टीचर आस्क द स्टुडंट टू टेल रिलेटेड वर्ड फॉर 1 word अँड मोटिवेट हिम टू गॅदर ॲज मेनी वर्ड ॲज ही कॅन. एक्झाम्पल क्रिकेट, ट्री, ETC. तर तुम्हाला तुमचे शिक्षक काय म्हणतील, रिलेटेड वर्ड सांगायचे आहे. कोणते रिलेटेड. देर आर द अनेक शब्द याची संबंधित असतात. फॉर 1 word एका शब्दाला तर त्याच्या अनेक रिलेटेड वर्ड असतात, ते तुम्हाला सांगायचे आहे. जसं उदाहरणार्थ आपण घेऊ क्रिकेटशी संबंधित रिलेटेड वर्ड तुम्हाला सांगायचे आहे. जसं क्रिकेटशी संबंधित बॅट आहे, बॉल आहे, स्टंप आहे, प्लेयर्स आहे, कॅच आहे, विकेट आहे, नाही का, 6, 4, हे जे आहे क्रिकेटशी संबंधित आहे. झाडाशी संबंधित सुद्धा तुम्हाला शब्द सांगायचे. जसं झाड कसं असते, हिरवं असते, ग्रीन असते, लार्ज असते, बिग असते, स्मॉल असते, नाही का, ब्रँचेस असतात. दीज आर द रिलेटेड वर्ड्स. या ॲक्टिव्हिटीला काय नाव दिलं आहे, रिलेटेड वर्ड. आणि हे रिलेटेड शब्द आपण लिहिलेले आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 2 मध्ये काय करायचं आहे पहा तुम्हाला. फॅसिलिटेटर पॅरेंट्स ऑफ द टीचर आस्क द स्टुडंट टू टेल द वर्ड स्टार्टिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, दॅट इज कॉल्ड द वर्ड चेन. पहा वर्ड चेनबद्दल. तर पहिल्या शब्दातील शेवटचा लेटर हा असायला पाहिजे दुसऱ्या शब्दाचा पहिला लेटर. तर याला म्हणतो आपण वर्ड चेन. तर वर्ड चेन पहा उदाहरणार्थ दिला, त्याच्यावरून तुम्हाला लवकर लक्षात येईल की जसं बॉल हा शब्द दिलेला असेल तर बॉलचा शेवटचा लेटर L आहे म्हणून लॅप झाला. लॅपचा शेवटचा लेटर P आहे म्हणून पॉट झाला. पॉटचा शेवटचा लेटर T म्हणून टॉप. टॉपचा शेवटचा लेटर P म्हणून पॅरट. या प्रकारे शेवटच्या लेटरपासून पुढचा वर्ड तयार करायचा. दॅट इज कॉल्ड द वर्ड चेन ॲक्टिव्हिटी. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3. याच्यात आणखी बरेचसे आपण पाहू शकतो. नेस्ट, टायगर, रॅबिट, टेलिफोन, एलिफंट, या प्रकारे अनेक आपण समोर पाहणारच आहोत त्याची उदाहरणं. त्याच्यामुळे मी इथे लिहून देत नाही. ॲक्टिव्हिटी नंबर 3 पहा. फॅसिलिटेटर पॅरेंट्स ऑफ द टीचर गिव्ह पेपर शीट विथ स्क्रॅम्बल लेटर वर्ड. आता स्क्रॅम्बल लेटर वर्ड, जसं उदाहरणार्थ तुम्हाला स्क्रॅम्बल लेटर वर्ड देतील. जसं एखादी शब्द दिलेला असेल परंतु द लेटर्स आर इन नॉट अ करेक्ट ऑर्डर, यू हॅव टू, तुम्हाला काय करायचं आहे, ते लेटर्स एका करेक्ट ऑर्डरने लावून त्याच्यापासून नवीन शब्द तयार करायचे. त्याला स्क्रॅम्बल लेटर वर्ड म्हणतो. जसं उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ दिलंच असेल, हां, पॅनेटेल, काही अर्थ नसते या शब्दांना.
पॅनेटल, तर याच्यापासून एलिफंट तयार होतो. जसं टॅबोपासून बोट. फक्त काय आहे की पहिला जो लेटर असतो तो योग्य क्रमाने नसतो. पहिला जो वळ असतो त्याचे लेटर योग्य क्रमाने नसतात. आपल्याला ते योग्य क्रमाने लावून नवीन शब्द तयार करायचा असतो आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पहा टॅबोला काही अर्थ वाटत नाही, बोट हा अर्थपूर्ण आहे. असं काहीतरी आहे नाही का, तर त्याच्यापासून काय झालं, ब्युटिफुल अर्थपूर्ण शब्द तयार झाला. हे असते, याला काय म्हणतो आपण, स्क्रॅम्बल वर्ड. आता तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये काय करायचं पहा. टीचर गिव्ह एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्टिव्हिटी ऑफ क्रिएटिंग मोड वर्ड फ्रॉम वन वर्ड दॅट इज अ टेम्परेचर. आता ही एक ॲक्टिव्हिटी आहे की एका शब्दापासून अनेक शब्द तयार करणे. जसा टेम्परेचर आहे, टेम्परेचरपासून टेम्पर झाला, प्युअर झाला, रेप्चूर, टियर, इटीसी अनेक शब्द आपण तयार करू शकतो. हे सुद्धा आपल्याला सगळं लँग्वेज स्टडीचा भाग आहे. आपल्याला परीक्षेमध्ये 1-2 मार्काकरता येत असतो हे सगळं, त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला आता प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा. टीचर प्रोव्हाइड फ्यू मोर एक्झाम्पल फ्रॉम ॲक्टिव्हिटी 1, 2, 3. जसं 1 नंबर वर्ड चेन ऑफ डेली नीड्स. डेली नीड्सची वर्ड चेन आपण जर पाहिली तर डेली नीड्सची वर्ड चेन काय आहे. जसं पेन हा शब्द दिला आपण. पेनपासून नेल, कटर, मग कटरचं शेवटचा लेटर आर, रोस्टरच्या शेवटचा लेटर ई, एग्ज, या प्रकारे. रिलेटेड वर्ड फॉर रिव्हर करता संबंधित शब्द जसं बोट, सँड, वॉटर, डॅम, इटीसी हे काय आहेत, रिव्हरसाठी संबंधित शब्द इत्यादी. इटीसी म्हणजे इत्यादी. तोही लिहाल तुम्ही. तर त्यानंतर स्क्रॅम्बल लेटर वर्ड पहा. उदाहरण NOCOE दिलेलं आहे, त्यापासून ओशन तयार होतो. त्यापासून काय होतो, ओशन. आता आपल्याला हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे. यावरून आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला आता त्या काय करायचं आहे, त्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायची आहे आपल्या मताने. मी काही सोडवून देतो, तुम्ही सुद्धा घरी सोडवून पहा आपल्या मताने. ॲक्टिव्हिटी इथं दिलेल्या नाही, स्वतः तयार करून करायचं आहे आपल्याला. जसं पहिली आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये, फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क स्टुडंट टू राईट डाऊन वर्ड चेन ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह. आता नाऊनची अगोदर आपण नाऊनची करू वर्ड चेन, मग ॲडजेक्टिव्हची करू. जसं नाऊनची पहा. नेस्ट हा शब्द दिला समजा. नेस्टचा शेवटचा लेटर टी म्हणून टायगरचा शेवटचा लेटर आर म्हणून रॅबिटचा शेवटचा लेटर टी म्हणून काय झालं, टेलिफोनचा शेवटचा लेटर ई म्हणून एलिफंट तयार केला आपण. त्यानंतर पुन्हा दुसरं रोड घेतलं. रोडचं शेवटचं लेटर डी म्हणून डेस्कचं शेवटचं लेटर के म्हणून किंगचं शेवटचं लेटर जी म्हणून गोट. त्यानंतर डॉल घेतलं आपण. डॉलचं शेवटचं लेटर यल म्हणून लेंथवरून काय झालं, हॅटवरून टेंट शेवटचं लेटर घ्यायचं. त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्हची सुद्धा पाहूया. इथं चेन एक वर्ड चेन. ॲडजेक्टिव्ह ऑनेस्ट घेतलं आपण. ऑनेस्टचं शेवटचं लेटर टी म्हणून टॅलेंटेडचं शेवटचं लेटर डी म्हणून डेलिशियसचं शेवटचं लेटर एस म्हणून सॅंग्यून. तर हे काय आहे, ॲडजेक्टिव्स आहे सगळे. आता पुढची आणखी एक घेऊ चेन इलेक्ट्रिक. ॲडजेक्टिव्हचीच. इलेक्ट्रिकचं शेवटचं लेटर सी म्हणून कॅप्टिवेटिंग. त्याच्यानंतर जी वरून गॅलोर, गॅलोरचं ई वरून एक्सायटिंग, आणि पुन्हा जी आला, जी वरून गॅलंट. हे झालं कशाबद्दल, नाउन वर्ड चेन अँड ॲडजेक्टिव्ह वर्ड चेन. देन इट इज इव्हॅल्युएशन पार्ट. इन इव्हॅल्युएशन पार्ट व्हॉट वी हॅव टू डू, फाइंड मोर एक्झाम्पल फ्रॉम ॲक्टिव्हिटी 1, 2 and 3 फ्रॉम द टेक्स्ट बुक अँड फाइंड द वर्ड गेम. त्याच्या अगोदर दुसरं राहिलेलं आहे, त्याच्यामधून एक्सटेन्शनमधलं आपल्याला टीचर आस्क स्टुडंट टू राईट बिगर स्क्रॅम्बल लेटर वर्ड. जास्तीत जास्त मोठा असा स्क्रॅम्बल लेटर वर्ड तुम्हाला लिहायचा आहे. आता मी बघा एक मोठा आणि 1-2 लहान देऊन दाखवतो तुम्हाला, तुम्ही आणखी पाहू शकता. जसा हा एक शब्द दिला आहे MINETUIRTRECRUS, माइंटेरियस काहीतरी नाव आहे. परंतु त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द स्क्रॅम्बल केल्यानंतर, शब्दांची जुळवाजुळव केल्यानंतर, लेटर्सची जुळवाजुळव केल्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट हा नवीन शब्द तयार होतो. त्याचप्रकारे आपण हा एक घेतला REGTEDY, REGTEDY.
त्याच्यावरून ट्रॅजेडी TRAGEDY तयार होतो. त्यानंतर रॅगिब्स RAGAPS यापासून ग्रॅप्स तयार होतो. ते हे झाले काय स्क्रॅम्बल्ड वर्ड. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला स्क्रॅम्बल्ड वर्डसुद्धा शोधायचे आहे, नवीन शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन तुमच्या याच्यावरूनच होईल. ॲक्टिव्हिटी 1, 2, 3 तुम्हाला टेक्स्टबुकमधून शोधायची आहे. वर्ड गेम आहे आणि टेक्स्टबुक अँड फाइंड द वर्ड गेम ऑन इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला वर्ड गेम अशा प्रकारचे कितीतरी उदाहरणं मिळून जातील, ते सुद्धा लिहा, शोधून लिहा आणि हे इव्हॅल्युएशन तुमचं कंप्लीट होईल याच्यानुसार. त्यानंतर किंवा तुम्हाला शिक्षक देतील ते सोडवायचे आहे. त्यानंतर आपण दीक्षा व्हिडिओ कंटेंटमध्ये काय दिलेलं आहे पहा. गुगल ॲप्स, फन भारती इंग्लिश टेक्स्टबुक, लर्न विथ फन फॉर वर्ड गेम. गुगल ॲप्समध्ये तुम्हाला एक फन भारती इंग्लिश टेक्स्टबुक नावाचं पुस्तक मिळेल. त्याच्यामध्ये लर्न विथ फन फॉर वर्ड गेम पूर्ण गेम्स मिळतील. तर ते गुगल ॲपवरून डाउनलोड करून घ्या आणि गेम खेळत बसा. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो. स्टुडंट लर्न द स्ट्रॅटेजी टू एनरिच व्हॅकॅब्युलरी विथ द हेल्प ऑफ इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज अँड अ गेम. तर याच्यावरून काय उद्देश स्वार्थ झाला आपला, काय शिकलो आपण की फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी वी कॅन एनरिच अवर व्हॅकॅब्युलरी. आपला जो शब्दसाठा आहे व्हॅकॅब्युलरी तो आपण वाढवू शकतो. विथ द हेल्प ऑफ द डिफरंट टाईप ऑफ गेम्स. अनेक प्रकारचे गेम आहे बा, असे पाठ करायला गेलं तर होणार नाही, परंतु विथ द हेल्प ऑफ द गेमच्या साह्याने आपण जर ह्या गोष्टी शिकलो तर लवकर शिकू शकू नाही का. तर हे तुम्हाला अवगत झालं, ह्या गोष्टी शिकल्या तुम्ही. स्टुडंट लर्न टू फाइंड मोर वर्ड गेम अँड फन लर्निंग ऑफ लँग्वेज. कसे शोधायचे वर्ड, जास्तीचे वर्ड गेम असतात आपल्याला माहीत झालं. फन लर्निंग ऑफ लँग्वेज कशी असते तेही माहीत झालं. तर ह्या प्रकारे आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटीसोबत उद्याला भेटू आपण 31वी घेऊन. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.